नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी जो पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे तो तुम्ही नाश्त्याला पण करू शकता, डिनरला पण करू शकता, टिफिन मध्ये पण देऊ शकता. असा सगळ्यांना आवडणारा असा आलू पराठा किंवा बटाट्याचा पराठा. चला तर मग रेसिपी बघूयात. हे पहा, बटाटा पराठा करायचा आहे तर त्याची पूर्वतयारी म्हणून आपण बटाटे उकडून घेणार आहोत. मी 5 बटाटे घेतलेले आहेत आणि हे फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि ह्याला मी आता सुरीने फक्त एक टोचा असा मारणार आहे, म्हणजे बटाटा आतपर्यंत शिजतो. पण बटाटा शिजताना ह्या डब्यामध्ये मी अजिबात पाणी घालणार नाहीये, फक्त कुकरमध्ये पाणी घालायचे. आता कुकरमध्ये मी हे लावते. कुकरमध्ये खाली 2 ग्लास पाणी घालायचे आणि मग हा डबा त्यात ठेवायचा. आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय. थोडीशी पूर्वतयारी. आधी आपण कणिक भिजवणार आहोत. ही जी मोठी वाटी, ह्या वाटीने 1 वाटी कणिक घेतलेली आहे आणि छोटी नैवेद्याची वाटीभर डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीच्या पिठामुळे काय होतं, पराठा खुसखुशीत पण होतो आणि फुटत नाही डाळीच्या पिठामुळे. आता यामध्ये मी घालणार आहे चवीपुरतं मीठ, म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचे, म्हणजे पिठाला पण चांगली चव लागली पाहिजे. पाव चमचा लाल तिखट आणि ह्यामध्ये आपल्याला हळद घालायची, पण ती हळद डायरेक्ट अशी घालायची नाहीये, ती पाण्यात मिक्स करून घालायची, म्हणजे त्याचा रंग छान येतो. तर आता ज्या बाउलने मी कणिक मोजून घेते त्या बाउलमध्येच मी अर्धी वाटी पाणी घेते. पाणी आपण लागेल तसं घालणार आहोत, पण आता मी अर्धी वाटी घेते आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घालते. हे पहा, या वाटीमध्ये पाव चमचा हळद घातली आहे. आता पिठामध्ये जे मीठ आणि तिखट घातलंय ते आधी छान मिक्स करून घेते. आणि आपली नेहमीची पोळ्यांची कणिक असते त्यापेक्षा किंचित सैल असं हे मी पीठ भिजवून घेणार आहे. फार घट्ट नाही, फार सैल नाही. पाणी किती लागलं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आधी आपण अर्धी वाटी पाणी घेतलं, पुन्हा अर्धी वाटी घेतलंय. तरी पण लागेल तसं थोडं थोडंच घालायचं, एकदम घालायचं नाहीये. एक वाटी पिठाला 1 वाटी पाणी लागलेलं आहे. मग अशी पीठ भिजवताना मी तेल मुद्दाम घातलेलं नव्हतं. आता आपण थोडंसं तेल घ्यायचंय, साधारण अर्धा चमचा, आणि मग ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची. हे पहा, असं तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचे. तुम्ही जितकं छान पीठ मळाल ना तेवढा पराठा अगदी सुंदर होतो. हे पहा, आता हे मी असंच 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत त्यातल्या आतल्या स्टफिंगची आपण तयारी करूयात. आता स्टफिंग तयार करण्यापूर्वी थोडीशी पूर्वतयारी. स्टफिंग मध्ये घालण्यासाठी वाटण तयार करणार आहोत. साधारण एक 4-5 तुकडे, म्हणजे 1 इंच आलं आणि 3 ते 4 मिरच्या. हे मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त, तुम्हाला किती तिखट हवंय त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यात लसूण घालू शकता. आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी लसूण घालत नाहीये. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण घातलात तरी चालेल, पण लसूण फार घालायचे नाही, फक्त 4 पाकळ्या घालायच्या. हे पहा, बटाटा असा स्मॅश करून घ्यायचा आहे, किसून घ्यायचा नाही. किसून घेतला की काय होतं, त्याला पाणी सुटतं आणि मग आपला पराठा
फुटू शकतो, म्हणून असं स्मॅश करून घ्यायचं. एखादी वाटी वगैरे घेतली तरी चालेल, पण माझा एक्सपिरियन्स असा आहे, हा फोर्क जो असतो ना, म्हणजे काटा चमचा ज्याला म्हणतात, त्याने खूप छान स्मॅश केलं जातं. हे पहा, आता बटाटे मी किती उकडून घेतले, 5 बटाटे उकडून घेतले, त्याला 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या. 5-6 शिट्ट्या का घेतल्या, तर बटाटा उकडताना आपण त्यात अजिबात पाणी घातलेलं नव्हतं, म्हणून 5-6 शिट्ट्या करायच्या. पाणी घालून बटाटा उकडला की तो ओलसर होतो आणि आतलं स्टफिंग पण ओलसर होतं आणि मग पराठा चांगला होत नाही, म्हणून पाणी न घालता बटाटा उकडायचा आहे. याच पद्धतीने मी सगळे बटाटे स्मॅश करून घेते. हे पहा, असा हा बटाटा सगळा आपला स्मॅश करून झालेला आहे. आता ह्यामध्ये मी घालते मीठ. एक चमचा मीठ, चव बघून आपण नंतर वाढवू शकतो. एक अर्धा चमचा मिरची पावडर घालायची, लाल मिरची पावडर म्हणजे लाल तिखट घालायचे. यामध्ये घालणार आहोत बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर. कोथिंबीरीने चव खूप छान येते. आणि घालणार आहोत बारीक चिरून पुदिना. पुदिन्याने पण खूप छान टेस्ट येते याला. एक पाव चमचा मी यामध्ये चाट मसाला घालणार आहे. बरेच जण ह्यात लिंबू पिळतात, पण मी लिंबू का घातलं नाही तेही सांगते. लिंबू गरम केलं की कडवट लागतं. चाट मसाल्यामध्ये आमचूर पावडर असते, त्यामुळे त्याला जो टँगी टेस्ट जी हवी ती आपल्याला ह्यात येते. आणि आता मगाशी जे वाटण आपण केलेलं आहे ते वाटण मी ह्यात घालते. एक छोटीशी टिप सांगणार आहे. हे वाटण यामध्ये घातलंय. आता टिप सांगते, लक्ष द्या. आपण जेव्हा हे सगळं मिक्स करणार आहे, ह्यात आपण लाल तिखट घातलंय आणि हिरव्या मिरचीचा खरडा घातलेला आहे. हे मिक्स करताना आपल्याला हे सगळं हाताने मिक्स करायचंय. बऱ्याच वेळा काय होतं, तिखटामुळं किंवा मिरचीमुळं आपल्या हाताची जळजळ होती किंवा आग होती, म्हणून हाताला आधी तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. एक पाव चमचा तेल हातावर घ्यायचं, व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्यायचं. म्हणजे मग हे मिक्स करताना आपल्याला मिरचीचा किंवा तिखटामुळं जळजळ होत नाही, हाताची आग होत नाही. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे मिक्स करताना बघायचंय कुठे अजून म्हणजे काय बटाटा असा जाड राहिलेला नाहीये ना, सगळा व्यवस्थित स्मॅश झालाय ना, ते बघायचं. बटाटा जर जाड राहिला असेल तर आपला पराठा फुटू शकतो, म्हणून व्यवस्थित हाताने असं बघायचं कुठे काही राहिला नाहीये ना बटाटा. जर राहिला असेल तर तो परत हाताने आपण फोडून घ्यायचा आहे. असा मस्त छान पुदिन्याचा आणि आपला जो चाट मसाला घातलाय त्याचा मस्त वास येतोय. टीप मात्र नक्की लक्षात ठेवा. अजून एक टीप सांगते, त्यातनंही समजा तेल लावून सुद्धा जर हाताची आग होत असेल तर गुळाचं पाणी करायचं आणि त्याने हात धुवायचे, म्हणजे मग मिरचीमुळं जी हाताची आग होती ते जाते गुळाच्या पाण्यामुळं. हे पहा, आता नेहमीच्या पोळी एवढा आपला पिठाचा गोळा घ्यायचा आहे. थोडंसं त्याला पीठ लावायचंय आणि पोळपाटावर लाटून घ्यायचंय. सोपी पद्धत दाखवते मी. हे असं लाटून घ्यायचंय आणि यामध्ये हे जे स्टफिंगचा गोळा आहे, हे पहा असा हा स्टफिंगचा गोळा भरायचा आहे. पण तो भरण्यापूर्वी थोडंसं पिठामध्ये घोळून घ्यायचा, म्हणजे मग हा अति चिकटत नाही आणि पराठा व्यवस्थित फुगतो. हे पहा अशा पद्धतीने हे बंद करून घ्यायचंय.
वरचं जे जास्तीचं पीठ असेल ते काढून टाकणार आहोत आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचंय असं. खाली पुन्हा थोडंसं पीठ घालायचंय आणि सुरुवातीला थोडंसं हाताने असं दाबून हे थापून घ्यायचे, म्हणजे मग सारण सगळीकडे पसरतं. ओळपाट फिरवून घ्यायचंय, म्हणजे मग छान आपल्याला हे लाटता येतं. थोडीशी पिठी जास्ती लागते ह्या पराठ्याला, पण पराठा अगदी छान होता. अति पातळ लाटायचं नाहीये, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. बाहेर अगदी खूपच जाड असतो, तेवढा जाड नाही, पण किंचित जाडसरच ठेवायचा आहे. आता तवा तापलेला आहे, त्याच्यावर आपण हा पराठा भाजणार आहोत. तवा तापवताना मी मीडियम गॅसवर तापवला आणि नंतर गॅस मोठा केलेला आहे. एका बाजूनी व्यवस्थित भाजून झाल्यावर मग दुसऱ्या बाजूनी भाजायचा आहे. आतापर्यंतचे जे काही व्हिडिओज मी तुम्हाला दाखवले, तर मी दाखवलेले पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे मग माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील. आता हा या बाजूनी थोडंसं अजून व्हायला पाहिजे. आता मी ह्याच्यावर तेल घालते. ह्या बाजूनी तेल तूप तुम्हाला काय आवडत असेल ते घाला, पण शक्यतो तेलच घालावं, म्हणजे मग छान खरपूस होत होतं. दोन्ही बाजूनी तेल सोडून आपण खरपूस भाजणार आहोत. पहिला पराठा भाजताना थोडासा वेळ लागतो, कारण तवा कितपत तापलेला असतो ह्याचा अंदाज आपल्याला येत नाही. एकदा तवा व्यवस्थित तापला की पुढचे पराठे अगदी भरभर होतात. या बाजूनी पण आपण तेल सोडणार आहोत. ह्या बाजूनी जसा खरपूस भाजलाय तसंच दुसऱ्या बाजूनी पण आपण खरपूस भाजून घ्यायचा आहे. हे पहा, दुसऱ्या बाजूनी पण छान असा खरपूस भाजला गेलेला आहे. आता मी हा एका प्लेटमध्ये काढते. हे पहा, हा आपला बटाट्याचा पराठा तयार आहे. हा ह्याच्यावर तूप घातलेला आहे आणि ह्याशिवाय तुम्ही ह्याच्या बरोबर दही किंवा टोमॅटो सॉस, आवळ्याचा सॉस काहीही घेऊ शकता. टोमॅटो सॉसची आणि आवळ्याच्या सॉसची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.